असताना सुशील आपलं वर्चस्व विकेटच्या पटलावरती दाखवतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतायत. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. यावेळेस पुन्हा एकदा त्याच गतीचा चेंडू होता, परंतु यावेळेस थोडीशी गती आणि त्यानंतर चेंडूची लेंथ पाठी होती आणि त्याचमुळे कनेक्शन घडलं. एंडिंग फ्लो मधून जर पाहिलं तर एक सिंगल धाव फलकावरती जॉईंट होत असताना बघू शकतात. स्कोरबोर्डला 4 चेंडूच्या अखेरीस एक सिंगल. ग्रीस ने अपना खाता खोला, नॉन स्ट्राइक एंड पे पहुंचे, ड्राइव करने का प्रयास था, मिडल नहीं कर पाए थे और मिड ऑन के क्षेत्र में अच्छी फील्डिंग, केवल 1 रन खाता खोला अपना ग्रीस ने। ग्रीस का व्यक्तिगत दुख 0 से बढ़ता हुआ पहुंचा 1 रन और हिवाली टीम के रनों की भी शुरुआत होती हुई 1 रन बगैर किसी विकेट के नुकसान पे। गजब की गेंदबाजी यहाँ पे सुशील द्वारा। एक बार फिर से लेफ्ट आर्म और द विकेट। यहाँ पे थोड़ा सा कंसंट्रेशन खोया अपना, मन की एकाग्रता भंग हुई सुशील की। एक बार फिर से आहिस्ता आहिस्ता एक बार फिर से सुशील गेंदबाजी करने के तैयार, हमसे दूर भागते हुए लेफ्ट आर्म ओवर द विकेट। इस बार बिल्कुल भी समझ में नहीं आया, गेंद के साथ उठा के खेलना चाहते थे, लॉफ्ट शॉट, बीट हुए बल्लेबाज पूरी तरह से। गेंद जा रही थी कानपुर, बल्ला चला गया नागपुर, दोनों का कोई मिलन नहीं, बीट किया बल्लेबाज को। बहुत ही जबरदस्त गेंदबाजी, आग उगलती हुई गेंदबाजी जिसे कहते हैं, उस तरह की गेंदबाजी यहाँ पे हो रही है सुशील द्वारा। आप अंदाजा लगा सकते, 5 गेंदों में केवल 1 रन दिया है यहाँ पे सुशील ने। बिल्कुल टिप्पा अपना पकड़े हुए हैं, कहते हैं ना टेनिस में टिप्पा बड़ा महत्वपूर्ण रखता है। बहुत ही गजब की गेंदबाजी। नक्कीच अचूक टप्प्यावरती भेदक गोलंदाजी केली जाते आणि आउटसाइड ऑफ स्टंप बॅटच्या रडारापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. व पुन्हा एकदा जडमध्ये होता, यावेळी देखील वाईड यॉर्करचा प्रयास जरूर केलाय, परंतु त्यानंतर बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन झालंय. लेडिंग एज लागत असताना एक सिंगल धाव इथे फलकावरती जॉईंट होत असताना बघू शकतात. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 2 धावा आणि त्यानंतर 0 विकेटच्या मोबदल्यामध्ये सध्याच्या घडीला स्कोरबोर्ड आपण बघू शकता 2 वरती 0. क्लासिकल गेंदबाजी यहाँ पे सुशील द्वारा प्रशंसनीय गेंदबाजी, विविधतापूर्ण गेंदबाजी, बल्लेबाजों को समझने नहीं दिया और केवल 2 रन दिए। इससे आप अंदाजा लगा सकते हैं कि पहली ओवर में केवल 2 रन खर्च किए यहाँ पे सुशील ने। और दोनों बल्लेबाज ग्रीस और योगेश बिल्कुल भी समझ नहीं पा रहे हैं उनके बल्लेबाजी गेंदबाजी को। अब देखना बड़ा दिलचस्प रहेगा, काफी इंटरेस्टिंग रहेगा कि दूसरी ओवर लेके कौन आते हैं और उसी तरह की गेंदबाजी करनी होगी जिस तरह की गेंदबाजी सुशील ने की है। एक बहुत ही लेफ्ट आर्म फास्ट बॉलिंग का मुजाहरा किया उन्होंने, प्रदर्शन किया और बांधे रखा, दोनों बल्लेबाजों को हाथ खोलने का मौका नहीं दिया, पावर प्ले का फायदा नहीं उठाने दिया यहाँ पे सुशील ने। अब यश डोंगरे आए हैं, गेंदबाजी का क्रम जारी रखेंगे। एनआर बोरपाड़ा के एक और उभरते हुए गेंदबाज यश डोंगरे, दूर दूर तक फैली हुई फील्ड, डीप बैकवर्ड स्क्वायर, डीप मिड विकेट, लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ, डीप एक्स्ट्रा कवर, डीप बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट थर्ड मैन और शॉर्ट फाइन लेग। इस फील्ड की सजावट के साथ गेंदबाजी करने के लिए तैयार है यहाँ पे यश डोंगरे। और यश की पहली गेंद का सामना करेंगे योगेश। चले यश हमसे दूर भागते हुए, शॉट गेंद पुल करने का प्रयास किया, अपराध की खड़ी रह गई, गेंद के नीचे फील्डर कैच ले पाएंगे, आउट। पहला झटका, क्या जबरदस्त शुरुआत यहाँ पे, पहली गेंद पे सफलता यहाँ पे यश के लिए। शॉर्ट गेंद लगी थी, पुल करने का प्रयास किया था, मिडल नहीं कर पाए, अपर एज लगा, खड़ी रह गई गेंद और डिब्बे को इसको लेके जो फील्डर थे उन्होंने कोई गलती नहीं की। बड़ा मुश्किल होता है रात के वक्त इस जलती हुई रोशनी के बीच में इस तरह का कैच लपकना। बेहतरीन फील्डिंग का प्रदर्शन, पहली गेंद पे सफलता यहाँ पे यश के लिए। नक्कीच हा ट्रॅकर बॉल होता, त्याच्यावरती पूल करायचं होतं, परंतु तेवढंसं प्रॉपरली कनेक्शन बनवता आलं नाहीये, कारण बॉल आणि बॅटमध्ये कनेक्शन होत असताना बॅटच्या वरच्या पट्टामध्ये चेंडू लागलाय, जिथे बॅटचा स्टिकर असतो आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगच्या रिझर्व्हमध्ये चांगला कॅच कंप्लीट केलाय. पहिला झटका जरूर इथे गोलंदाज यशला मिळतोय आणि त्यानंतर संघाची टोटल स्कोरबोर्डला 2 वरती एक सिंगल विकेट फलकावरती बघू शकतात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय, आता धाबा बनवाव्या लागतील, धाबा जमवाव्या लागतील, कारण आई गावदेवी इबाली संघ दरम्यान टीम साई बालाजी आणि आम्ही कुडूसकर 40 प्लस जर टीम आल्या असेल तर आपण रिपोर्टिंग करा.
साई बालाजी टीम आपले कर्णधार आपली टीम आली असेल तर रिपोर्ट करा आणि आम्ही मी कुडूसकर आपण देखील रिपोर्टिंग करायची. गो टू कॉमेंट्री बॉक्स. सूरज पाटील नव्याने दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर यश खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय आणि पहिल्याच बॉलवरती त्यानं विकेट मिळवून दिलाय. बॅटिंग करत असताना आई गावदेवी हेबाली संघाच्या माध्यमातून धावा जमवाव्या लागतील, कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी आहे चांगली केली जाते. यावेळेस फटका चांगला आहे, भेदून पाठवून दिला बॉलला सरळ ओव्हर दी लॉंग ऑफ, सरळ सीमारेषेच्या पलीकडे सिक्सर ठोकलाय. जसा बॅटच्या रडारमध्ये चेंडू आलाय पाठवून दिला सरळ वाइडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. सूरज ने आने के साथ अपने इरादे बता दिए. क्या जबरदस्त शॉट लगाया यहाँ पे लॉन्ग ऑफ और काउ कॉर्नर के ऊपर से उठा के मार दिया 6 रनों के लिए और 6 रनों के साथ अपना खाता खोला. इन 6 रनों की सहायता के साथ अब हिवाली टीम का योग बढ़ता हुआ पहुंचा 8 रन बगैर एक विकेट के नुकसान पे. आउट होने वाले बल्लेबाज थे योगेश, जिन्होंने केवल 1 रन बनाया था. अब यश का इम्तिहान होगा यहाँ पे, किस तरह की गेंदबाजी करते हैं सूरज पाटिल के लिए. चले यश हमसे दूर भागते हुए लेफ्ट आर्म ओवर द विकेट. इस बार पुल करने का प्रयास जरूर किया, घुटने टेक के खेलना चाहते थे लेकिन बिल्कुल गेंद के लाइन में नहीं थे. और जब तक ये विकेट के ऊपर गैदर करते काफी समय था दोनों बल्लेबाजों के पास. दौड़ के 1 रन पूरा कर लिया. इस 1 रन की सहायता के साथ सूरज पहुंचे अपने साथ के व्यक्तिगत योग पे और अपने टीम के योग को उन्होंने पहुंचा दिया 9 रन 1 विकेट के नुकसान पे. नक्कीच 9 धावा स्कोरबोर्डला जोडल्यात आणि याच गतीने जोडल्या तर इथनं ॲव्हरेज थोडासा कमी वाटतोय, परंतु धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. चांगल्या पद्धतीचे बॅटिंग जरूर करावी लागेल मॅचमध्ये. हो पुन्हा एकदा कमी गतीचा बॉल होता. इथे जर पाहिलं तर लेन थोडी पाठी ठेवली आणि त्याच्यानंतर गती कमी करत असताना बॉलला विकेटच्या मागे पाठवून दिलंय. सरळ डॉट बॉल बघायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी यश करताय जरूर. एक सिक्सर लॉंग ऑफ मध्ये ठोकला होता, परंतु चांगली गोलंदाजी. ओ इथे दिशा भरकटताना आपण बघू शकतात गोलंदाजाला, परंतु एक सिंगल धावेचा प्रयत्न वेगाने ते कंप्लीट करण्याचा प्रयत्न रेफर केलं जात आहे. वाईट तर जरूर मिळाला आहे, परंतु तिसऱ्या पंचाची मदत इकडे देखील घेतली गेली आहे. आता चेक करतात आपण तिसऱ्या पंचाच्या मदतीने एसके इंटर बाजेस यांच्या मदतीने पाहू शकतात की चेक केलं जाईल. सोडले जातील आमचे तिसरे पंच. इकडे देखील चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सध्याच्या घडीला यश करतोय आणि चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या गोलंदाजीचं वर्चस्व सध्या दाखवतो. एक सिक्सर ठोकला जरूर, परंतु कमबॅक देखील चांगलं केलंय. वाईट तर जरूर मिळालाय, परंतु विकेटसाठी रेफर केलंय. धावचीच्या स्वरूपाने बाद होतील का हे देखील आपण चेक करतोय. दूध का दूध वर पाणी का पाणी, इथनं ते स्पष्ट होणार. साई बालाजी टीमचे कॅप्टन आपण आला असाल तर आपण रिपोर्टिंग करा आणि त्याचबरोबर मी कुडूसकर आपण देखील इथपर्यंत आला असाल तर आपण रिपोर्टिंग करायची आहे. चला इट्स अ फिअर. एक सिंगल धाव कंप्लीट असेल. बॅटर तिथे पोचले गेलेत. चला बॅटर सेफली आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोचले गेलेत, कारण बेल्स तिकडे उडाल्यानंतर पाहू शकतात की बॅटर पोचले होते तिथपर्यंत आणि त्याचमुळे धाव कंप्लीट झाली आहे. 1.4 चेंडूचा खेळ कंप्लीट होत असताना स्कोरबोर्डला 11 धावा. वाईट चेंडू देखील असेल आणि त्याच्यावरती एक सिंगल धाव. एकंदरीत या 2 धावा स्कोरबोर्डला ऍड होत आहेत आणि स्कोर कार्ड सध्याच्या घडीला 11 आकड्यावरती जोडलं गेलंय 4 चेंडूचा अखेरीस. स्कोर बढ़ता हुआ पहुंचा अब 11 रन. एक बार फिर से यस सूरज के लिए. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. अच्छी गेंद जड़ों में डाला, हल्के से उसे पुश किया और थ्रो हुआ. दूसरे रन के लिए निकलना चाहते थे, मना किया. केवल 1 रन पे संतुष्ट होना पड़ेगा. अच्छी गेंद की थी यश ने, यहाँ पे पैरों में पकड़ने का प्रयास था, अपने आप से दूर ढकेला और जब तक के गेंद फील्ड होती कवर के क्षेत्र में दौड़ के 1 रन पूरा कर लिया. और इस 1 रन की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा आई गावदेवी हिवाली का 12 रन 1 विकेट के नुकसान पे. नक्कीच कुठेतरी स्कोरबोर्डला धावा कमी वाटत आहेत, कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी सध्या NR बोरपाड संघाच्या वतीने केली जाते
चांगली गोलंदाजी करतात. ओ पायात ठेवला होता, पुढे होता, त्याच्यानंतर जर पाहिलं तर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला गेलाय. जबरदस्त गोलंदाजी करतायत आणि त्याचमुळे पुन्हा एकदा डॉट बॉलचा वापर इथे देखील केलाय. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालं आणि स्कोरबोर्डला सध्याच्या घडीला बघू शकतात 12 वरती एक सिंगल विकेट देखील मिळवून दिली आहे. आता इकडे जर पाहिलं तर आई गावदेवी हिवाळी संघ कुठेतरी अडचणीत सापडलाय आणि त्यांना वाट शोधावी लागेल मॅचमध्ये, कारण 6 चेंडूचा खेळ सर जर पाहिलं तर शिल्लक राहिलाय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 15 ते 20 धावा घ्याव्याच लागतील, अन्यथा मॅच कुठेतरी दूर जाऊ शकते दुसऱ्या डावामध्ये. बहुत ही गजब की गेंदबाजी, और खास करके ये देखा बहुत कम ये दिखाई देता है कि पहले दोनों ही गेंदबाज जो है लेफ्ट आर्म फास्ट बॉलिंग के ऑप्शन थे, और इस वजह से बहुत ही बेहतरीन गेंदबाजी. पहले सुशील आए लेफ्ट आर्म फास्ट गेंदबाज, और उन्होंने केवल 2 रन दिए. इससे आप अंदाजा लगा सकते हैं कितनी नपी तुली अनुशासन, एकदम अनुशासन में गेंदबाजी कर रहे हैं, डिसिप्लिन गेंदबाजी. प्रशंसा करनी होगी यहाँ पे BN बोरपाड़ा की टीम का. स्कोर बढ़ता हुआ पहुंचा है 12 रन. अब धीरज आए हैं, धीरज तांदले, एक और अनुभवी गेंदबाज बोरपाड़ा टीम की ओर से, और उनकी पहली गेंद का सामना करेंगे एक बार फिर से सूरज पाटिल. रटा मोड़ द विकेट और फिर टीम के बाहर हवा में उड़ा के मारा है, डिफेक्ट कवर के ऊपर से एक टिप्पा खाने के बाद गेंद बाउंड्री लाइन की तरफ. बहुत ही जबरदस्त यहाँ पे फील्डिंग का प्रदर्शन. डिफेक्ट कवर के क्षेत्र में 1 रन पूरा कर लिया. दूसरे रन के लिए निकल पड़े दोनों बल्लेबाज और 3 रन पूरे कर लिए. बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन विकेट, और जितनी अच्छी रनिंग बिटवीन विकेट उतनी अच्छी फील्डिंग का प्रदर्शन वहां पे डीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में. प्रशंसा करनी होगी. मुझे तो एक लम्हे में ऐसा लगा था कि शायद गेंद सीमा रेखा के पार चली जाएंगी, लेकिन मिच सेल के बहुत ही जबरदस्त गेंद क्षेत्र रक्षण का प्रदर्शन. यहाँ पे इन 2 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 15 रन. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. यावेळेस आडबा बाटनं फटका फेकून दिलाय. जाईल काय आज डेफिनेटली. निघून चाला सरळ डिस्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. बिग स्ट्रोक, बिग हिट, सिक्सर. गिरीश के बल्ले से ये पहला छक्का आता हुआ, और इन 6 रनों की सहायता के साथ स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 21 रन. इसी तरह की बल्लेबाजी की जरूरत है यहाँ पे, क्योंकि पहले 2 ओवर काफी अनुशासनात्मक तरीके से गेंदबाजी की, डिसिप्लिन गेंदबाजी की, और इस वजह से ये पहली 2 ओवर में केवल 12 रन बने थे, और अब जाके उन्होंने चार्ज लेना शुरू किया. गिरीश ने अपने इरादे स्पष्ट कर दिए. बेहतरीन छक्का लगाया, शॉर्ट गेंद थी और उसे शानदार तरीके से पुल कर दिया था डीप बैकवर्ड इसको एक बाउंड्री की लाइन के बाहर 6 रनों के लिए. और इन 6 रनों की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 21-21. अब एक बार फिर से गिरीश सूरज के धीरज की अगेन एक बार फिर से हवा में उठा के मारा है. इस बार सीधी लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए दूसरा छक्का. क्या जबरदस्त बल्लेबाजी. चांगला फटका होता. हा रिप्ले बघू शकतात आपण. इन टू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. जर सरळ बॅटच्या रडारमध्ये आला आणि त्यानंतर पाठवून दिलं सरळ वाडिश लॉंगॉनला भेदून सरळ सीमारेषेच्या पलीकडे. चांगली बॅटिंग केली जाते मैदानाच्या आतमध्ये. सध्याच्या घडीला गिरीशच्या बॅटमधून जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीचे फटके देखील येत आहेत. जरूर धावा फलकावरती खूप कमी लागल्या होत्या, परंतु बॅक टू बॅक 2 सिक्सर जोडलेत आणि त्याचमुळे स्कोरबोर्डला सध्या 27 धावा जोडल्यात. अच्छा, या मॅच मध्ये जर पाहिलं तर 2 षटकामध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाजाचं वर्चस्व राहिलं आणि त्यानंतर जर पाहिलं तर 3ऱ्या षटकामध्ये धीरज या गोलंदाजावरती आक्रमण. पहिल्या बॉलवरती 3 धावा, देन सिक्सर आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा सिक्सर जोडला आणि स्कोरबोर्डला 27 जोडल्यात. पुन्हा आता धीरज तयार आहेत. ओ इथे दिशा थोडीशी पाठी ठेवण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर अंपायरचा सिग्नल आलाय. इट्स अ वाईट बॉल येतो आणि अतिरिक्त धावसंख्या स्कोरबोर्डवरती जॉईन होत आहेत. स्कोरबोर्डला 28. प्रेशर में आ गए. 2 छक्के खाने के बाद दिशाहीन गेंद कर बैठे. चले धीरज, राइट मोड़ दो विकेट पहुंचे. गेंद की एक बार फिर से शॉर्ट गेंद थी, पुल करने का प्रयास था. इस बार बीट किया बल्लेबाजों को. अच्छा कमबैक यहाँ पे धीरज द्वारा. हालांकि शॉर्ट गेंद थी, पुल करने का प्रयास किया था, लेकिन गेंद के लाइन में नहीं थे. बीट हुए बल्लेबाज पूरी तरह से, और बाकी का काम विकेट कीपर ने पूरा कर लिया. एक और डॉट बॉल. स्कोर अभी भी रुका हुआ 28 रन. नक्कीच 28 धावाच बनल्यात, कारण धावाच बनल्या नव्हत्या 2 षटकांमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा चूक झाली आहे. आउटसाइड दी लेग स्टंप बॉल टाकले जातात आणि त्याचमुळे सरळ
विकेटच्या मागे सरळ चेंडू निघून जातात. पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतोय आणि स्कोरबोर्डला 29 धावा जोडल्यात. एक विकेट लॉस जरूर झालाय, परंतु धावा देखील आता गिरीशने बनवल्यात. 9 चेंडू फेस करत असताना 13 आणि दुसऱ्या बाजूने संजूच्या माध्यमातून 4 चेंडूमध्ये 11चं कॉन्ट्रीब्युशन त्यानेही या मॅच मध्ये दिलंय. डर, भय, धीरज एक बार फिर से उठा के खेलने का प्रयास है. इस बार बॉटम में लगी, अलोंग द कारपेट निकाल दिया है गेंद को. मिड विकेट के फील्डर जब तक आते हैं यहाँ पे रन आउट होने का मौका, और बिल्कुल खुश नहीं है यहाँ पे गिरीश. बहुत ही गुस्से में, बहुत ही क्रोधित हुए हैं. एक रन स्ट्राइक रखना चाहते थे अपने पास, लेकिन बहुत ही बेहतरीन फील्डिंग का प्रदर्शन. मिड विकेट के क्षेत्र में सीधा थ्रो आया, सटीक थ्रो आता हुआ सीधा विकेट के ऊपर आके लगा, और बहुत ही महत्वपूर्ण विकेट. जो बल्लेबाज काफी खतरनाक नजर आ रहे थे, 2 छक्के लगाए थे गिरीश ने. हालांकि शुरुआत काफी धीमी रही थी गिरीश की, लेकिन उसके बाद पिछली 2 गेंदों पे उन्होंने 2 शानदार छक्के लगाए थे, और ऐसा लगा था कि थोड़े से धीरज डरे गए हैं, क्योंकि 2 दिशाहीन गेंदें भी उसके बाद फेंकी थी. लेकिन बड़े ही दुर्भाग्यपूर्ण ढंग से दूसरे रन लेने के प्रयास में आउट होकर पेवेलियन में लौट रहे गिरीश. पहला झटका लगा आई गावदेवी हिवाली की टीम को. पहारी संघाचे कर्णधार आणि एनआर बोरपाडा बी या संघाचे कर्णधार आपण टॉस साठी लगेचच रिपोर्टिंग करायची आहे. लवकरात लवकर पहारी संघाचे कॅप्टन आणि एनआर बोरपाडा बी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस रिपोर्टिंग करायची आहे टॉस साठी. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात, कारण 30 धावा स्कोरबोर्डला जोडल्यात. आणि ज्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्या गोलंदाज करत होते, इकडे या षटकामध्ये धावा जरूर जास्त बनल्यात. 18 धावा ते आपण बघू शकतात. या पुन्हा एकदा यावेळेस सरळ वेगाचा बॉल होता, देही अष्टीवरती जाऊन सरळ वेगाने आदळला, आणि त्याच्यानंतर लेगबाच्या स्वरूपाने अंपायरचा सिग्नल. एक सिंगल धाव स्कोरबोर्डला बनतीये. 31 धावा स्कोरबोर्डला जोडल्यात. एकंदरीत पूर्वार्धाचा खेळ तो देखील कंप्लीट होत असताना आपण बघू शकतात. 32 धावेचं टार्गेट, कारण ज्या पद्धतीची बॅटिंग पहिल्या 2 षटकांमध्ये झाली होती, बॅटरने कुठेतरी नर्वस केलं होतं, परंतु त्याच्यानंतर अंतिमच्या षटकामध्ये धावा जास्तीच्या बनल्यात, आणि त्याचमुळे 3 षटकांचा खेळ समाप्तीच्या अखेरीस फलकावरती स्कोरबोर्डला एक चांगली टोटल फलकावरती बनली गेली आहे. 4 षटकांचा सामना असेल, आणि त्यासाठी पाहू शकतात की 3 षटकांमध्ये चांगली स्कोरबोर्डला धावा बनल्यात. आता इकडे अंतिमच्या श्लॉक षटकामध्ये 15 ते 20 धावा बनल्या, तर एक चांगली टोटल आई गावदेवी हिवाली संघाची स्कोरबोर्डला बनू शकते. आणि त्याच इंटेन्शनने सध्याच्या घडीला क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवला जाईल, कारण एनआर बोरपाडा संघाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सध्या पूर्वार्धाच्या काळामध्ये आपण बघू शकतात बनवली गेली आहे. बिंदास आए हैं अब आखिरी ओवर लेके, और बिंदास गेंदबाजी करना पड़ेगी. बिंदास का मतलब होता है, ये हमारा लोकल लैंग्वेज का अल्फाज है, फियरलेस, निडर, निर्भयता, और बहुत ही बड़ा गुण निर्भय होना. किसी तरह का डर नहीं, किसी तरह का फियर नहीं, फियरलेसनेस गेंदबाजी करनी होगी. पहली गेंद राइट आर्म आउट विकेट, शॉर्ट गेंद पुल करने का प्रयास किया, मिडल नहीं कर पाया, अपरेज लगाया, फील्डर वहां पे मौजूद लेकिन ड्रॉप कर दिया. 1 रन पूरा कर लिया, दूसरे रन के लिए निकल पड़े दोनों बल्लेबाज. अच्छी रनिंग मिड विकेट, जब तक के विकेट कीपर के हाथों में गेंद आती, दौड़ के 2 रन पूरे कर लिए दोनों बल्लेबाजों ने, और इन 2 रनों की सहायता के साथ स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 33 रन. नक्कीच कुठेतरी पुढे आले, आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर ब्रेक तो लावता आला नाहीये, आणि त्याच कारणामुळे कॅच ड्रॉप होत असताना बघू शकतात तिकडे देखील 2 धावा स्कोरबोर्डला जोडल्या. 33 धावा फलकावरती सध्याच्या घडीला बघू शकतात. षटक क्रमांक 4 बिंदास. इथे कट करण्याचा प्रयत्न होता, चांगला बॉल पाहायला मिळतोय. सनू काय एखादा गुगली बॉल ज्या पद्धतीने टाकतात त्याच पद्धतीचा बॉल आपण पाहत आहेत, कारण थोडासा पाठी टाकला होता, आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर उडवण्याचा प्रयत्न होता, बॉलला बाउन्स देण्याचा प्रयत्न होता, हेच ते आपण पाहू शकतात. आणि त्याचमुळे बॅटर बीट झाले राज. हा पुन्हा एकदा डॉट बॉल बिंदासच्या माध्यमातून बघू शकतात. इस बार जगह बनाई, शानदार तरीके से पुल कर दिया, डिप विकेट बाउंड्री के बाद 6 रनों के लिए लंबा छक्का. गजब की बल्लेबाजी यहाँ पे सूरज पाटिल के बल्ले से आया हुआ ये शानदार छक्का, और इन 6 रनों की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 39. इसी तरह की बल्लेबाजी करनी होगी दोनों बल्लेबाजों को, क्योंकि पहली 2 ओवर काफी कम रन बने थे, जो कि पहली सुशील की ओवर थी, और उसके बाद यश ने गजब की गेंदबाजी की थी और बांधे रखा था बल्लेबाजों को. इसलिए आखिरी ओवर में ज्यादा से ज्यादा रन बटोरने होंगे, और उसी मनसा में, उसी इरादे में दोनों बल्लेबाज एक बार फिर से बिंदास गेंदबाजी करने के लिए तैयार.
हो इथे आपटून टाकण्याचा प्रयत्न होता, थोडी पाठीलेंद होती आणि फर्स्ट व्हाईट लाईनच्या अगदी जवळनं चेंडू गेला आणि त्याचमुळे पंच देखील सांगतात की इट्स अ फिअर. चांगला बॉल आहे. सध्या जर पाहिलं तर बिंदास आपला अनुभव पणाला लावतो आणि बॅटच्या एंडिंग फ्लोमध्ये बॉलला डिलिव्हर्ड करत असताना, उंची प्राप्त करत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून पाठवतोय डॉट बॉल. 8 रन खर्च किए अभी तक। शॉट गेंद थी, पुल करने का प्रयास जरूर था लेकिन मिडल नहीं कर पाए थे। 1 रन दौड़ के पूरा कर लिया। दूसरे रन के लिए निकल पड़े दोनों बल्लेबाज और आउट करार दिए जाएंगे। तो ओके, केवल 1 रन। इस 1 रन की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 40 रन। रिव्ह्यू फक्त पंचच घेऊ शकतात आणि ते सुद्धा फक्त बिमरसाठी, अन्यथा रिव्ह्यू उपलब्ध नाहीये याची नोंद घ्यायची आहे प्रत्येक संघनायकाने। 40 धावा स्कोरबोर्डला बनला तर एक चांगली फायटिंग टोटल जरूर फलकावरती बनली गेली आहे, कारण षटक क्रमांक 4 चालू आहे आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर सूरज पाटील सध्याच्या घडीला विध्वंसक अंदाजामध्ये बॅटिंग करतोय. आपला बॅटच्या रडारमध्ये आलेल्या चेंडूला मैदानाच्या आतमध्ये थांबवत नाहीये आणि पाठवून देतोय सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा आडबा बाटणे खेळायचा होता, परंतु तेवढंसं प्रॉपरली कनेक्शन बनलं नाहीये. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग वरून खेळाडू येतात, बॉलला फील्ड बॉल रिटर्न, त्याच्यानंतर क्लोज एन्काउंटर आहे का, ही दुधवा मनस्थिती होती आणि त्याच्यानंतर धावा कंप्लीट होत असताना आपण पाहतात 2 आणि स्कोरबोर्डला 2च्या मदतीने फलकावरती धावा जोडल्यात 42 आणि टार्गेट सेट केलं अर्थातच 43 धावेंचं आणि 43 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील हे देखील बघायचं आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये जर पाहिलं तर वर्चस्व तिकडे बोरपाडा संघाचं होतं, त्याच्यानंतर मागील 2 षटकामध्ये धावा खूप चांगल्या पद्धतीने बनवला गेला मॅचमध्ये आणि त्याचमुळे स्कोरबोर्डला आता 42 धावा जोडल्यात आणि 43चं टार्गेट सेट केलंय. चेक, थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. चला आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये वळणार आहोत. नेक्स्ट मॅच आपण जय बजरंग पहारे अर्थात जेबी पहारे आणि दुसऱ्या बाजूने एनआर बोरपाडा बी या 2 संघांमध्ये पाहणार आहोत. आणि अरुण पाटील सरांना मी विनंती करेन की आपण या टॉस करण्याकरिता आपल्या शुभस्य आपण टॉस करायचा आहे. भूमिक स्पोर्ट्स व गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित चॅम्पियन्स लीग, बिग बॅश चॅम्पियन लीग आणि त्याचबरोबर चॅम्पियन ट्रॉफी ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचे ब्रँड पार्टनर आहेत लक्ष्मी घरघंटी, अंबाडी नाका, माऊली कलेक्शन अंबाडी नाका, प्रगती सुपर मार्केट 6061 वीर 71, त्याचबरोबर ओल्डी गोल्डी ग्रुप आणि न्यू प्रवेश किराणा. या करूया टॉस. 2 बाजू, एका बाजूने बीएस आणि दुसऱ्या बाजूने गुड मॉर्निंग. कोण कॉल देणार आहे? एनआर बोरपाडा बी कॉल. भूमिक स्पोर्ट्स असा कॉल आहे आणि भूमिक स्पोर्ट्स अर्थात आलं नाणेफेकीचं कौल जिंकले. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. जाऊयात बोरपाडा संघाच्या कर्णधाराकडे. काय म्हणशील, आतापर्यंत या स्पर्धेमध्ये प्रवास खूप चांगला पाहायला मिळाला, चांगला खेळ साजलाय आणि आता ही मॅच महत्वाची आहे, त्यामुळे काय डिसाइड करतोय? सर्वप्रथम तर टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करणार. काय म्हणशील, किती एन्जॉय केलं या स्पर्धेला? करत असताना 4 षटकांच्या मॅचेस मध्ये कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? प्रयत्न करू आणि टुर्नामेंटला तर खूप एन्जॉय केलं. शुभेच्छा. सोबत पारे संघाच्या कर्णधाराकडे. या सीझन मध्ये भरपूर सारा स्ट्रगल पाहिलाय. चेक चेक चेक. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. चला चला टॉस रिपोर्ट आणि टॉस रिपोर्ट जर बघितलं गेलं तर एनआर बोरपाडा बी वॉन द टॉस अँड द सिलेक्टेड बॉल फर्स्ट. चला पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्स मध्ये आपण जाऊयात. हमारे प्रमुख अतिथि तात्या पाटिल और बेराडे सर इनका आगमन हुआ है, उनके साथ सुमित पाटिल और अनेक मान्यवर का एक बार फिर से मैं हार्दिक स्वागत करता हूं. या स्पर्धेचे ब्रँड पार्टनर प्रगती सुपरमार्ट ओनर ते देखील इथे पोहोचले गेलेत. रमेश जाधव आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. सुमित पाटील यांचं देखील, बिरारी सरांना देखील आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि अनेक सारे मान्यवर आपल्या व्यासपीठावरती आपण उपस्थित पाहतोय. मॅचकडे वळत आहोत. थँक्यू सो मच अजितचा आपण आवाज ऐकत होतो पहिल्या डावामध्ये. डीजे कुठे असेल आपण लवकर या.
43 रनों का लक्ष्य का पीछा करने के लिए एनआर बोरपाड़ा के दोनों सलामी के बल्लेबाज आहिस्ता आहिस्ता मैदान के बीच आते हुए पहले बल्लेबाजी करते हुए आई गांव देवी हिवाली की टीम ने 42 रन 42 रन बनाने में सफल हुए थे और 43 रनों का लक्ष्य निर्धारित किया यहाँ पे एनआर बोरपाड़ा के सामने। मेरे साथ जुड़े हैं मोनिश पाटिल, बहुत ही मधुर वाणी के स्वामी, एक बहुत बड़े कमेंटेटर, मेरे विद्यार्थी हैं। और जब भी कोई विद्यार्थी किसी भी फील्ड में आगे जाता है तो सब में ज़्यादा प्रसन्नता माँ बाप के बाद अगर किसी को होती है तो गुरु को होती है। इस साल में अवसर नहीं मिला था मुझे मोनिश के साथ बैठने का, 2-3 बार मुलाकात हुई तो मोनिश ने कहा कि सर मौका नहीं मिल रहा, तो आज ईश्वर ने वो अवसर प्रदान किया। मोनिश के साथ मजा आएंगी कमेंट्री करने में, एक क्लासिकल कमेंट्री का आप मजा लेंगे। सूरज पाटिल आए हैं, गेंदबाजी का क्रम जारी रखेंगे और सूरज पाटिल की पहली गेंद का सामना करेंगे बिंदास। एक बार फिर से फियरलेसनेस दिखाना होगा, निडर होके खेलना पड़ेगा। सूरज हमसे दूर भागते हुए पहली गेंद राइट आर्म राउंड द विकेट, फुटसाइड डिलीवरी, फायदा नहीं उठा पाया। घुटने टेक के खेलने का प्रयास था, गति के साथ बीट किया बल्लेबाज को, चारों खाने चित्त कर दिया, चकाया, चकमा दिया, पराजित कर दिया और बाकी का काम विकेट कीपर ने पूरा कर लिया। डॉट बॉल के साथ शानदार शुरुआत यहाँ पे सूरज पाटिल द्वारा। चांगली सुरुवात झाली आहे, परंतु ऍक्शन रिप्ले मध्ये आपण जर बघितलं गेलं तर बॅटर करिता फ्री होम डिलिव्हरी होती, ही फुल टॉस बॉल होता, परंतु अब समजा बाहेर असल्या कारणामुळे डॉट आला। सुरुवात निर्धावापासून झाली, पुन्हा गोलंदाज तयार होत आहे। लवा फुल टॉस आता यावेळेस ड्राइव्ह केले, बॉलला लॉंग ऑन वरनं फिल्डर येत आहेत, मिड ऑन हलकी मिसफील्ड केली, एक सिंगल बनेल, एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धावा आपण पाहतोय, एक आकड्यावरती खातं उघडलं गेलंय। यासिन सर मी म्हणेन की 43 धावा 10च्या पुढे आस्किंग रन रेट आहे, त्यामुळे एक फायटिंग टोटल जरूर आहे। हवेचा वेग चालला या मैदानावरती आपण पाहतो, ऑलवेज धावा बनतात, परंतु मी म्हणेन की फाइट बॅक देऊ शकते हिवाळी संघ, कारण की त्यांच्याकडे बॉलिंग त्यांची भरपूर सारी ताकद आहे आणि स्टार्ट ही चांगला झालाय, परंतु पॉवर प्ले इम्पॅक्ट करेल। सुरुवातीचा जो पॉवर प्लेचं पहिलं शतक आहे याला जास्त धावाने कॅपिटलाइज केलं तर कदाचित बोरपाडा संघाला थोडा डिफिकल्टीज कमी असतील, पण पहिल्या षटकामध्ये जर विकेट किंवा कमी धावा आल्या तर कठीण परिस्थिती होईल। प्रतीक स्ट्रायकर एंडवर, पुन्हा एक चांगला बॉल ऑप्शनचा बरोबर बाहेर होता, बॅटच्या कडे लागला, एक सिंगल धाव घेतली। प्रतीक ने भी अपना खाता खोला, स्कोर बढ़ता हुआ पहुंचा। एनआर बोरपाड़ा का 2 रन बगैर किसी विकेट के नुकसान पे। अच्छी शुरुआत मैं कहूंगा यहाँ पे सूरज द्वारा, 3 गेंदों में केवल 2 रन खर्च किए सूरज ने। अच्छी गेंदबाजी, विकेट टू विकेट गेंदबाजी कर रहे हैं, किसी तरह का रूम नहीं दे रहे, हाथ खोलने का मौका नहीं दे रहे यहाँ पे बल्लेबाजों को। और एक बार फिर से उनके सामने रहेंगे बिंदास, एक के अपने व्यक्तिगत योग पे। चले सूरज हमसे दूर भागते हुए, राइट आर्म राउंड द विकेट, आगे निकल के खेलने का प्रयास था, लेकिन अपने फॉलो थ्रू में लपकने का प्रयास किया सूरज ने, लेकिन आखिरी क्षणों में हाथों से गेंद छिटक गई। अच्छा प्रयास मैं कहूंगा, निश्चित तौर से अपने टीम के लिए 2 रन बचाए, 1 रन पूरा कर लिया बिंदास ने। इस 1 रन की सहायता के साथ बिंदास का व्यक्तिगत योग बढ़ता हुआ पहुंचा 2 रन और अपने टीम के योग को उन्होंने पहुंचा दिया 3 रन बगैर किसी विकेट के नुकसान पे। जरूर बघा, पॉवर प्लेचा षटक चालू आहे आणि मी कौतुक करेन गोलंदाज सूरजचं। 4 बॉल त्याने आतापर्यंत फेकलेत आणि 4ही बॉलची लेंथ लाईन पाहिली तर फुल लेंथ, म्हणजे अटॅक करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे, चांगली बॉलिंग करतोय आणि त्याने लेंथ लाईन जर बघितली गेली तर फुल लेंथ आहे आणि ऑप्शनच्या बाहेर ठेवतोय तो बॉलला। प्रतीक करिता आता स्वीप केल्या, बॉलला खेचलाय मिड विकेटच्या दिशेने, फिल्डर आहे तिकडे, एक सिंगल बनेल, सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक या पहिल्या मधले 5 बॉल फेकले जे पॉवर प्लेचं षटक आहे। आणि एका गोष्टीची चर्चा मगाशी देखील यासिन सर केली होती की पॉवर प्लेला तुम्हाला मोठ्या धावसंख्येने कॅपिटलाइज करावं लागेल, नाहीतर थोडा दबाव वाढेल, परंतु बघा पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत 5 बॉल झाले, 4च धावा आहेत। बिंदास स्ट्रायकर एंडवरती शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का? उसका कारण ये है मोनिश कि आप जैसे कि आपने ही कहा कि आगे गेंदबाजी कर रहे हैं, यानी डर नहीं रहे, बिंदास जैसा बल्लेबाज उनके सामने है, उसके बावजूद चले सूरज हमसे दूर भागते हुए, राइट आर्म राउंड द विकेट। इस बार ऑफ स्टंप के बाहर, टिप्पा खाने के बाद और ज्यादा बाहर निकली, एम्पायर मुड़े, दोनों हाथ शाहरुख खान की स्टाइल में फैलाए, दिशाहीन घोषित की, एक अतिरिक्त रन मिला और इस अतिरिक्त रन की सहायता के साथ अब योग बढ़ता हुआ पहुंचा 5 रन
बोरपाड़ा टीम का 43 रनों के लक्ष्य का पीछा कर रही है बोरपाड़ा की टीम। जरी व्हाईट बॉल आला असेल तरी पण इंटेन्शन चांगलं होतं की बॅट पासून दूर ठेवायचा होता बॉलला. व्हाईट बॉल आला एक्स्ट्राच्या स्वरूपात 5 धावा. अंतिम बॉल पुन्हा बॉलर तयार. हवेमध्ये खेळल्यात आता उंचीवरती जास्त बॉल आहे. डिस्टन्स देखील कव्हर होईल आणि अंतिम बॉल वरती आलाय सिक्सर. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टोटल 11 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. दोन्ही साईडनं बघितलं गेलं तर चांगला स्टार्ट मिळाला दोन्ही टीमला, कारण की पहिल्या षटकामध्ये फार जास्तही धावा नाही दिलेल्या आणि दुसऱ्या बाजूने जर बघितला गेला तर बोरपाडा एक्सपेक्ट करत होती की ऍटलीस्ट मिनिमम 10+ पॉवर प्ले मध्ये याव्या आणि विकेट वाचाव्या. सो दोन्ही बाजूने स्टार्ट चांगला झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 वर 0. गेंदबाजी पहले इनिंग में भी अच्छी की थी सुशील ने और यश ने। मोनिश, सुशील ने पहली ओवर में केवल 2 रन दिए थे, पावर प्ले का फायदा नहीं उठाने दिया था और उसका कारण ये था कि सुशील और यश जो है दोनों ही लेफ्ट आर्म फास्ट गेंदबाजी कर रहे थे। तो उसके मुकाबले अगर कंपेयर किया जाए, अगर तुलना की जाए तो थोड़े से महंगे जरूर है। एक छक्का खाया यहाँ पे, हालांकि गेंदबाजी अच्छी की थी सूरज ने, लेकिन आखिरी गेंद पे जो छक्का खाया उसकी वजह से उनका जो बॉलिंग एनालिसिस है थोड़ा सा बिगड़ गया। 11 रन खर्च कर बैठे। अच्छी शुरुआत मैं कहूँगा यहाँ पे बोरपाड़ा टीम के लिए। दोनों ही सलामी बल्लेबाज अभी भी क्रीज पे मौजूद है और 11 रन स्कोर बोर्ड पे लगाने में सफल हुए। 4 ओवर का ये मैच 43 रनों की जरूरत है जीतने के लिए। 42 रनों का लक्ष्य किया था। एक गहन चर्चा चलती हुई कि भाई आखिरी दूसरी ओवर ले के कौन आएगा। राहुल आए हैं, राहुल पाटिल, एक और उभरते हुए गेंदबाज हिवाली टीम के राहुल। और राहुल की पहली गेंद का सामना करेंगे प्रतीक जो अपने 2 के व्यक्तिगत योग पे खेल रहे हैं और बिंदास जिन्होंने एक शानदार छक्का लगाया था 8 के अपने व्यक्तिगत योग पे नॉन स्ट्राइक एंड पे मौजूद। अभी तक कोई भी विकेट नहीं खोया यहाँ पे बोरपाड़ा की टीम ने और 11 रन भी बनाने में सफल हो गए हैं। दूसरा ओवर चलता हुआ, क्योंकि पावर प्ले खत्म इसलिए दूर दूर तक फैली हुई फील्ड, डीप बैकवर्ड स्क्वायर, डीप मिड विकेट, लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ, डीप एक्स्ट्रा कवर, शॉर्ट टर्नमैन, शॉर्ट फाइन लेग, इस फील्ड की सजावट के साथ राहुल गेंदबाजी करने के लिए तैयार। और राहुल के सामने बहुत ही खतरनाक बल्लेबाज प्रतीक। अच्छी शुरुआत दी है बिंदास और प्रतीक ने अपने टीम को। चले राहुल, राइट आर्म ओवर द विकेट, अलोंग द कारपेट, शानदार तरीके से उसे निकाल दिया है, लेकिन फील्डर वहां पे तैनात है मिड विकेट की क्षेत्र में। जब तक के फील्ड करते, थ्रो करते, गेंद पहुंचती, काफी समय था दोनों बल्लेबाजों के पास। 1 रन पूरा कर लिया और इसे 1 रन की सहायता के साथ स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 12 रन बगैर किसी विकेट के नुकसान पे। 12 धावा फलकावरती आपण पाहतोय। षटक क्रमांक 2 चालू आहे आणि राहुलला आता गोलंदाजी करण्याकरिता आणलाय। प्रतीक 3 बॉल फेस करत असताना 3 सिंगल त्याने बनवलात। बिंदास बॅटमध्ये 1 सिक्सर, बाकीच्या सिंगल म्हणजे 4 मध्ये 8 त्याने देखील धावा बनवलात। आणि इक्वेशनचा विचार केला तर 17 बॉल 31, सो बॅलन्स पोझिशन मध्ये सध्या मॅच चालू आहे। परंतु आता येणारे 1 ते 2 षटक पुढील मॅच मोमेंटम कुठे बदलतं। ओहो, स्विंग अँड मिस, डॉट बॉल आलाय, शफल केलं होतं, पुन्हा ऑन साइडला टार्गेट करायचं होतं बिंदासला, परंतु ऍक्शन रिप्ले आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय। ऑप्शनचा बाहेर बॉल होता आणि त्यानंतर बॅट थोडी आधी फिरली आणि त्यानंतर बॉल निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये। डॉट बॉल आलाय। निदाव चेंडूच्या समाप्तीनंतर 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। 12 धावा फलकावर। एक बार फिर से दूर भागते हुए सूरज, राहुल, राइट आर्म ओवर द विकेट, बिंदा फुल टाइट डिलीवरी और उसे टर्न कर दिया शानदार तरीके से। डीप बैकवर्ड इसको लेके क्षेत्र में फील्डर वहां पे मौजूद, 1 रन पूरा कर लिया। दोनों बल्लेबाजों दूसरे रन के लिए निकल पड़े, लेकिन मना किया। 1 रन पे संतुष्ट और इस 1 रन की सहायता के साथ अब स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 13 रन। चांगली रणनीती। मी म्हणेन की दुसरी धाव थोडीशी मुश्किल झाली असते आणि हिवाई संघाला या कंडिशन मध्ये विकेट इम्पॅक्ट करेल, कारण की एखादा विकेट अशा मोमेंट वरती जेव्हा पडतो ना, एखाद्या विकेटचा नंतर मग पाठोपाठ दुसरा विकेट जाण्याच्या भरपूर चान्सेस आपण पाहिलेत। त्यामुळे पार्टनरशिप ऑलवेज तुम्हाला मॅच जिंकवत असते आणि त्याच प्रयत्नामध्ये रिस्क नाही घेतली, 1 धाव कंप्लीट केली। प्रतीक करिता टो क्रशिंग यॉर्कर होता, परंतु नाही, ऑप्शनचा बाहेर बॉल आहे। बॉलरला देखील ठाऊक होतं की ऑप्शनचा भरपूर जास्त बाहेर बॉल आहे, त्यामुळे फार अपेली नाही केली। लगेचच 1 धाव कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीने लेग बायच्या स्वरूपात 1 धाव पुढे सरसावते। धाव फलक आपण पाहतोय जाऊन पोहोचला गेला धावा। टोटल 14 आकड्यावरती। षटक क्रमांक 2 चालू असताना 4 बॉल फेकलेत, 14 वर 0।
अजूनही 14 मध्ये 29 बनवायच्यात. जवळपास 12-12.5 ॲव्हरेजने धावा फलकावरती जोडायच्यात. पहुंचे राहुल, इस गेंद को हवा में उठा के मार दिया है, वाइड लॉन्ग ऑन बाउंड्री के बाद लंबा छक्का आता हुआ, क्या जबरदस्त बल्लेबाजी। जिस जिस तरह का उनका नाम है, बिंदास बिंदास शॉट लगाया है, ये बिल्कुल परवाह नहीं की। जैसा ही देखता कि थोड़ी सी फ्लाइटेड डिलीवरी, आगे निकले कदमों का इस्तेमाल किया, डांसिंग डाउन द विकेट, उठा के मार दिया, वाइड इज लॉन्ग ऑन बाउंड्री के बाद लंबा छक्का, और ये दूसरा छक्का बिंदास के बल्ले से आता हुआ, इन 6 रनों की सहायता के साथ स्कोर बढ़ता हुआ पहुंचा 20 रन। वाह, काय स्ट्रोक खेळले बिंदास समोरच्या दिशेला, अगदी स्ट्रेट बॅटने ऑन साइडला लॉफ्टेड ड्राईव्ह केलं आणि बॉलला पाठवलं सीमा पार. त्या फलकावरती 20 धावा झाल्यात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पुन्हा पाहणार आहोत. काय फिनिशिंग होती. बॉटम हँडचा भरपूर चांगला वापर केला. हा पहा ऍक्शन रिप्ले टीव्ही स्क्रीन वरती. वाह वाह वाह, हॅव अ लुक ॲट दॅट. सुपर फटका, बरोबर त्या बॅटचा मिडल केला आणि बॉलला पाठवलं. 20 धावा फलकावरती झाल्यात या षटकातील अंतिम बॉल. 13 मध्ये 23. आता हलकी मॅच जवळ येताना दिसायला लागली आहे. शेवटचा बॉल. ओ पुन्हा एकदा आता प्रत्युत्तर चांगलं दिलं बिंदासकरिता. रनआउटची संधी देखील, परंतु आता दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि 2 धावा इकडे कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव फलक आपण पाहतोय पुढे सरसावला गेलं. 2 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावरती 11.00 ॲव्हरेजने बनवलं धावा 22 आणि विजयाकरिता आता 12 बॉल 10.50 ॲव्हरेजने धाव फलकावरती धावा बनवायचा आहेत 21. 12 मध्ये 21 हव्यात, 12 मध्ये 22 झाल्यात, 12 मध्ये 21 हव्यात. सो आता मी तर म्हणेन की यासिन सर अशा मोमेंट वरती 12 बॉल मध्ये 21 धावा, बघा अजूनही मॅच असं म्हणता येईल की 50-50 बॅलन्स आहे. कारण की षटक क्रमांक 3 जे पॅनल्टीमेट षटक आहे ना, हे महत्वाचं आहे. कारण की इथे गोलंदाज योगेश आलाय आणि हा भरपूर अनुभवी खेळाडू आहे. सिटी क्रिकेट, ओपन क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट अशा वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये तो खेळलाय. त्यामुळे अशा सिच्युएशन मध्ये तो अनुभव त्याचा कामा येईल. परंतु मी म्हणेन की या षटकामध्ये जर हिवाळी संघाला पुढे यायचं असेल तर एक इकॉनॉमिकल गोलंदाजी ॲज वेल ॲज विकेट. जर इकडे विकेट मिळाले आणि कमीत कमी धावा खर्च केला तर पुन्हा मॅचचं बॅलन्स बदलू शकतं. बिल्कुल सही मोनिश, ये योगेश का भी इम्तिहान होगा, कड़ा इम्तिहान लेंगे यहाँ पे, क्योंकि बिंदास बहुत ही फॉर्म में खेल रहे हैं. हालांकि इस वक्त स्ट्राइक पे नहीं है, नॉन स्ट्राइक में मौजूद है और प्रतीक उनकी पहली गेंद का सामना करेंगे. लेकिन जैसे कि मोनिश ने आपको बताया, बहुत ही बड़े खिलाड़ी, बहुत ही अनुभवी खिलाड़ी योगेश, और ये मुकाबला देखना काफी रोमांचकारी रहेगा मोनिश के, किस तरह से मुकाबला करते हैं प्रतीक और बिंदास योगेश की गेंदबाजी का. 12 गेंदों में 21 रनों की जरूरत, कांटे का मुकाबला चलता हुआ आप देख रहे हैं. भूमि की स्पोर्ट्स एवं गुड मॉर्निंग क्लब द्वारा आयोजित ये डे नाइट टूर्नामेंट, क्रिकेट का महाकुंभ, क्रिकेट का महासंग्राम, और उसमें ये कड़ा मुकाबला चलता हुआ योगेश आए हैं और योगेश की पहली गेंद का सामना करेंगे प्रतीक. 3 रन के अपने व्यक्तिगत योग पे खेल रहे हैं. दूर दूर तक सजी हुई फील्ड, डीप बैकवर्ड स्कोर, डीप मिड विकेट, लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ, डीप एक्स्ट्रा कवर, डीप बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट थर्ड मैन और शॉर्ट फाइन लेग. इस फील्ड की सजावट के साथ योगेश तैयार. राइट आर्म ओवर द विकेट, फुल टच गेंद, करीब करीब बीमर की तरफ. 1 रन पूरा कर लिया दोनों बल्लेबाजों ने. एम्पायर का डिसीजन और एम्पायर का बिल्कुल सही डिसीजन आता हुआ. तो बीमर के साथ शुरुआत की, बहुत ही खराब गेंदबाजी मैं कहूंगा. अपना कंट्रोल, अपना नियंत्रण खोया. फ्री हिट का इशारा, और इस फ्री हिट का कितना फायदा उठा पाते हैं यहाँ पे बिंदास, जो पहले ही 2 छक्के लगा चुके हैं, वो बताने के लिए मोनिश पटेल. बघा एकंदरीत जर बघितलं गेलं तर पहिलाच बॉल जास्त वेग या फुल लेंथ यॉर्कर करण्याच्या नादामध्ये योगेश होता. परंतु म्हणतात ना की तुमचं यॉर्कर मिस झालं तर हा फुल टॉस होतो, पण हा वेस्ट ऑफ हाईट बीमच्या स्वरूपामध्ये बॉल आलाय. फ्रीटचा बॉल बिंदास करिता योगेश पुन्हा तयार होत आहे. ओ पायामध्ये टाकलेला, उडवलाय बॉलला आणि फ्री हिटचा बॉल फ्री हिट वरतीच पाठवलाय. सिक्सर आलाय बिंदासच्या बॅटमधनं. धावा 6. ये तीसरा छक्का आता हुआ बिंदास के बल्ले से, गजब की और ये देखिए उठा के मारा सीधा, और गेंद सीधी चली गई वाइड इज मिड लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए.
धावफलकावरती धावा जर बघितला गेला तर 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या गेल्या धावसंख्या आणि आता विजयाकरिता 11 बॉल आणि 13 धाव्यांची गरज आहे. 11 मध्ये 13 बनवायच्यात. योगेश तयार पुन्हा एकदा. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा पायावरती टाकायचा होता. पुन्हा स्वीप केले बॉलला. स्क्वेअर लेगच्या दिशेने चाललाय. एक सिंगल बनली आहे. सिंगल डबल मध्ये फेकी थोडी लेट झाली. 2 धावा मिळतील आणि या 2 धाव्याच्या मदतीने आता धावफलक पुढे सरसावता. आता बोरपाडा संघ त्या या मॅचच्या रेस मध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न आहेत कारण की राहिले 10 बॉल आणि 11ची गरज आहे. 10 गेंदों में 11 रनों की जरूरत, आसान सा लक्ष्य बनाते हुए और पूरा क्रेडिट जाता है यहाँ पे जिस तरह की बल्लेबाजी कर रहे बिंदास. ये 3 छक्के उनके बल्ले से लगा चुके हैं. अभी तक कोई विकेट नहीं खोया. बिल्कुल इस मैच को एक तरफा बनाते हुए. शुरुआत अच्छी नहीं हुई है यहाँ पे योगेश की. अभी तक 10 रन खर्च कर चुके हैं योगेश और एक बार फिर से बिंदास उनके सामने छोड़ बदला अपना. राइट आर्म राउंड द विकेट आने का फैसला किया योगेश ने. हमसे दूर भागते हुए राइट आर्म ओवर द विकेट, राउंड द विकेट. इस बार गति में परिवर्तन किया था लेकिन अपनी दिशा पे नियंत्रण नहीं रख पाए. लेग स्टंप के बाहर कर बैठे. एम्पायर ने दोनों हाथ हवा में लहराए, दिशाहीन घोषित की. एक अतिरिक्त रन मिला और इस अतिरिक्त रन की सहायता के साथ स्कोर बढ़ता हुआ पहुंचा अब 33 रन. नाही, आता मॅचची सिच्युएशन देखील बदलली आहे कारण की एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये बघा पेनल्टी षटकामध्ये एक्सपेक्ट असं केलं जात होतं की इकडे गोलंदाजी तुम्ही कंट्रोल मध्ये कराल, तुम्ही इकॉनॉमिकल बॉलिंग कराल. परंतु या पेनल्टी षटकामध्ये आतापर्यंत योगेशने बघा 2च बॉल फेकलेत आणि 11 धावा खर्च केल्यात. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा खूप साऱ्या दिल्या गेल्या त्याच्यामुळे मॅचची सिच्युएशन ही बदलली आहे. योगेश पुन्हा तयार. समोरच्या दिशेला पुन्हा लॉफ्टी डाऊन ड्राईव्ह केलंय आणि बॉलला पाठवलाय सीमा पार. बिंदास आज नाही थांबणार आहे. आणखी एक बिंदासचा बॅटमंद सिक्सर. रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहतोय. 39 धावा झाल्यात. 4 धाव्यांची गरज आहे. हा पहा ओव्हर पिच बॉल समोर दिलं होतं की मारा तुम्ही, मोठा स्ट्रोक घ्या आणि बरोबर समोरच्या दिशेला ऑन साइडला ड्राईव्ह केलं लॉफ्टेड आणि बॉलला पाठवलाय सीमा पार. आणि या सिक्सरच्या मदतीने आता विजयाकरिता राहिले 9 बॉल आणि 9 मध्ये जिंकण्याकरिता 4 धाव्यांची गरज आहे. शॉट गेंद पुल करने का प्रयास ली हुई और ड्रॉप कर दिया. ओ माय गॉड, हालांकि मुश्किल था कैच और आउट. यहाँ पे रनआउट के रूप में पहला विकेट खोया बोरपाड़ा की टीम ने. लेकिन उससे पहले अपना मैच पे पूरी तरह से कंट्रोल हासिल कर चुकी है. एक विकेट जरूर गिरा, पहला विकेट गिरा है ये रनआउट के रूप में. स्कोर अभी भी रुका हुआ है 39 रन. हालांकि काफी ज्यादा अच्छी उम्मीदें थी कि अच्छी गेंदबाजी करेंगे योगेश, लेकिन दुर्भाग्यपूर्ण ढंग से आज अपनी लय को मोनिस उन्होंने प्राप्त नहीं कर पाए. बहुत ज्यादा महंगे साबित हुए. 2 छक्के खाए हैं अभी तक. अब 9 8 गेंदों में जीतने के लिए अब 4 रनों की जरूरत. आसान सा लक्ष्य बनता हुआ यहाँ पे. चांगला गोलंदाज आहे योगेश परंतु आज त्याला ते टप्पे नाही मिळाले. त्याला ती लेंथ लाईन नाही साधता आली. त्याला आठवतं TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये दर्शन मांदेकरच्या अगेन्स्ट भरपूर चांगली गोलंदाजी केली होती आणि इंजुरीच्या सामोरे जात असताना ती गोलंदाजी त्याने केली होती. परंतु आज नाही ती दिसली, भेदकताच नाही दिसली योगेशकडनं. अजूनही वेळ नाही गेलेली. 8 बॉल राहिले, 4 धावा रोखायच्यात. होऊ तर शकतं पण त्यासाठी आता तुम्हाला जास्त एफर्ट्स टाकावे लागतील. एक्स्ट्रा ऑर्डिनरी विचार करावा लागेल. नवीन बॅटर आलाय विवेक शेळके स्ट्रायकर एंडवर. योगेश विवेक आलाय, उडवलं बॉलला आणि चला या मॅचला टाटा बाय बाय आणि फायनल गुड बाय सांगत असताना सिक्सर. धावा 6. चला लगेचच पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये आपण प्लेअर ऑफ द मॅच पारितोषिक देणार आहोत आणि या मॅचचा हिरो नो डाऊट बॅटिंग करत असताना खूप चांगली बॅटिंग त्याने केली. टोटल 4 सिक्सर, 2 डबल, 3 सिंगल आणि गोलंदाजी करत असताना 11 धावा त्याने खर्च केल्या होत्या. विकेट लेस राहिलेले परंतु डेप्थ मध्ये त्याने चांगली गोलंदाजी केली. बिंदास लसनेला देऊयात आपण प्लेअर ऑफ द मॅच. 31 धावांची पारी त्याने साकारलेली या बिंदास आमचा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. बिंदासला आपण देणार आहोत प्लेअर